करणार आहोत। दोन्ही जातीची इथे पाहणी करणार आहोत। त्यानंतर पावसाळ्यात पण आपल्याकडे मका लागवड केली जाते। तर मॅको कंपनीचे पावसाळी सुद्धा वाण चांगले आहेत, त्या वाणांची पण इथे माहिती घेणार आहोत आणि सभामंडपात गेल्यावर आपण कपाशी वाणाबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत। तर एकंदरीत एक साधारणपणे पाऊण तासाचा कार्यक्रम राहील। तर सर्वांनी थोडं शांतता राखून आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि मॅकोचे जे नवीन वाण आहेत त्या वाणांबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत तर जीवन भाऊंनी मॅको कंपनीवर विश्वास ठेवून जीवन भाऊंनी मॅको कंपनीवर विश्वास ठेवून मॅको कंपनीचे 4065 आणि 4066 असे दोन्ही वाण आपल्या शेतामध्ये खरेदी केलेले आहेत। दोन्ही वाण त्यांनी आपल्या शेतामध्ये लागवड करून चांगले व्यवस्थापन करून हा कार्यक्रम घेण्याची संधी मॅकोला प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचं सन्मान किंवा त्यांचं स्वागत आम्ही करतो, आभार मानतो। तर या ठिकाणी आज आपण 4066 हा जो वाण आहे प्रत्यक्ष 4066 वाणात आहोत आणि पुढे 4065 आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही वाणाचे गुणधर्म पाहणार आहोत। तर सर्वप्रथम 4066 हा जो वाण आहे 4066 वाणाचे गुणधर्म मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। या वाणाचं जे कणीस आहे ते कणीस एकदम जाड आहे, कणीस जाड आहे, कणीस मोठा आहे। कणीस मोठा आणि जाड असल्यामुळे आपल्याला दाण्यांची संख्या जास्त निघणार आहे। तुम्ही जर दाण्यांच्या ओळी पाहिल्या तर जवळपास 16 ते 18 ओळी आहेत। आता ह्या कणसामध्ये 16 ते 18 रांग आहेत। दुसऱ्या प्रत्येक रांगेमध्ये कणसाची संख्या जास्त आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त दाणे कणसामध्ये निघतात आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं। तर हा जो 4066 वाण आहे तर दाण्यांचा रंग पण चांगला आहे, दाणे कॅप्सूल दाणे आहेत, लांब दाणे आहेत आणि कॅप्सूल दाणे असल्यामुळे त्याचं वजन चांगलं मिळतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट मधली जी गिट्टी आहे ती एकदम बारीक आहे, त्यामुळे दाण्यांची रिकव्हरी इतर वाणापेक्षा या वाणामध्ये जास्त येते। कणस एक समान उंचीवर आपण जर पाहिलं तर एक समान उंचीवर कणस लागलेले आहेत। कणस पूर्णपणे वाढली तरी चारा हिरवागार आहे, म्हणजे चाऱ्याची पण गरज आपली वर्षभरची हिरव्या चाऱ्याची गरज असते, ती गरज या वाणापासून आपल्याला भागवता येते। म्हणजे उत्पादन आणि चारा असा दुहेरी उद्देश साध्य करणारा हा मॅकोचा 4066 नावाचा वाण आहे। तर सर्वांना विनंती राहील आपण प्रत्यक्ष शेतामध्ये त्या वाणाची पाहणी करायची आहे आणि पुढे 4065 वाणामध्ये आपण जाणार आहोत, तिथं 4065 वाणाची माहिती घेणार आहोत। या आपण पाहू शकता इथं कणस मोठी आणि टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत, कलर चांगला आहे आणि सर्वात महत्वाचं हिरवेगार चारा, म्हणजे चाऱ्याची प्रत आणि उत्पादन या दोन्ही गोष्टी या वाणामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला साध्य होत आहेत। विक्रमी उत्पादन देणारा मॅको कंपनीचा 4066 नावाचा वाण आहे। सर्व शेतकरी बंधूंना विनंती प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन मॅकोचे जे वाण आहेत मक्याचे त्या वाणांची आपण पाहणी करायची आहे। त्या वाणाचे गुणधर्म आपल्याला जवळून पाहता येतील, तरी कृपया सभामंडपात असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्लॉटमध्ये येऊन त्या वाणाची माहिती घेण्याची कृपा करावी। सर्व प्रतिनिधी आहे सभामंडपाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्लॉटची कृपा करावी। अरे हम आ गए ना। मॅको कंपनीचा दुसरा वाण रब्बी हंगामामध्ये असणारा 4065 आपण आता 4066 शेतामधून आलेलो आहोत आणि इथं 4065 नावाचं वाण आहे। तर 4065 या वाणाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उत्पादनाचा चॅम्पियन, काय उत्पादनाचा चॅम्पियन म्हणजे उत्पन्नामध्ये सगळ्यात चॅम्पियन असणारा वाण आहे। आता उत्पादन जास्त कशामुळे येते तर इथं प्रत्यक्ष पाहू शकता आपण कणस जे आहेत ते एकदम टोकापर्यंत पूर्ण भरलेले आहेत। कणस मोठी आहेत, लांब आहेत, दाण्याची संख्या जास्त आहे आणि दाण्यांच्या ओळी जवळपास 16 ते 18 ओळी आहेत आणि एका रांगेमध्ये जवळपास 45 ते 52 पर्यंत दाणे संख्या आहे। आणि दाणे जर सोडले आपण तर दाणे पूर्णपणे कॅप्सूल दाणे आहेत, म्हणजे दाणे कॅप्सूल असल्यामुळे तुमची रिकव्हरी आणि तुमचं वजन त्या इतर वाणापेक्षा ह्याला जास्त मिळणार आहे। आणि हा पण वाण आपण पाहता कणस पूर्ण वाढलेले आहेत, मका आता पूर्ण काढायला आलेली आहे, तरी पण चारा तुम्हाला हिरवागार दिसतोय, म्हणजे उत्पादन आणि चारा असा दुहेरी उद्देश या वाणामध्ये पण तुम्हाला साध्य होणार आहे। तर आपण या ठिकाणी मॅको कंपनीच्या 2 वाणांची पाहणी केलेली आहे, एक तर 4065
आणि दुसरा 4066 हे दोन्ही वाहन कंपनीच्या वतीने फक्त रब्बी हंगामात किंवा हिवाळ्यामध्ये दिले जातात. आणि पावसाळ्यासाठी आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये कापूस आणि मका ही दोन पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तर पावसाळ्यासाठी मैको कंपनीची एक वेगळी जात आहे जी पावसाळ्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन देते. त्या वाहनाची माहिती आपण तुझ्या सभा मंडपात गेल्यावर करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, मैकोचा हा जो 4065 आणि 4066 हे दोन्ही वाहन आहेत, एकदम विक्रमी उत्पादन देणारे वाहन आहेत, चांगले वाहन आहेत. तर हे वाहन आपण नक्कीच पुढच्या रब्बी हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये लावावेत. तसंच आपण आपल्या गावातून प्रगतशील शेतकरी म्हणून या कार्यक्रमाला आलेले आहात. तर आपल्या माध्यमातून आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, आजूबाजू शेतकरी असतील, त्यांना पण या वाहनाची माहिती दिली तर त्यांना सुद्धा या वाहनाची निवड करून भरघोस उत्पादन घेता येणे शक्य होईल. तर सर्वांनी जी काही आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती मिळेल ती आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. धन्यवाद. आपण सर्वांनी सभा मंडपात येण्याची कृपा करावी. पुढील कार्यक्रम आपण तिथे सुरू करा. हा तिथे ग्रुप फोटो घ्या. आपण आहे ना व्हिडिओ नंतर शेअर करू पूर्णपणे, म्हणजे प्लॉट बद्दलची माहिती असणार. चालेल सर, चालेल.